राम राम विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला काळ 100% विचारले जातात. मग आज मी तुम्हाला काळ फक्त एका मिनिटात तीनही काळ म्हणजे कोणते, चालू वर्तमान, चालू भूत आणि चालू भविष्य कसे लक्षात घ्या. ज्या वाक्याच्या शेवटी तुम्हाला आहे शब्द दिसेल, आहे शब्द दिसला का समजून चालायचं वर्तमान काळ आहे. आहे दिसलं वर्तमान म्हणा. आणि आहेच्या मागे धातू साधिताला, फाड नावाच्या धातूला त लागलं, हे धातू साधित आहे. त्या धातू साधिताला जर त लागलेलं असेल तर तो असतो चालू वर्तमान काळ. मग त आहे लक्षात ठेवा, त आहे चालू वर्तमान काळ आहे, त आहे चालू वर्तमान काळ आहे. त्याच पद्धतीने वता होती होते होत्या दिसलं की भूतकाळ म्हणा. आणि त्याच्या मागे धातू साधिताला जर त लागलं, फाडत होती, त होती, त होती, चालू भूतकाळ म्हणायचं. आणि त्याच पद्धतीने ज्या वाक्याचा शेवट असेल या शब्दाने झालेला दिसला तुम्हाला, तर त्याच्या मागे धातू साधिताला जर त लागलेलं दिसलं, समजून चालायचं हा चालू भविष्यकाळ आहे.